पैठण तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा पूर्णपणे तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अनेक पंपावर नो स्टॉकचे बोर्ड झळकत असून वाहनधारकांना अक्षरशः पेट्रोल पंपावर भटकंती करावी लागत आहे। शेती मशागतीची कामे वेगात सुरू असतानाच डिझेल उपलब्ध नसल्यामुळे ट्रॅक्टर चालक, शेतकरी आणि मालवाहतूक व्यावसायिकांचे मोठे हाल होत आहेत। काही ठिकाणी सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून तासनतास प्रतीक्षा करूनही रिकाम्या हाताने परतण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे। पैठण शहरासह बिडकीन, पाचोड, आडूळ, पिंपळवाडी, देवगाव परिसरातील अनेक पेट्रोल पंपावर इंधन संपल्याने नो स्टॉकचे फलक लावण्यात आले आहे। त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी चालक आणि शेतकरी वर्गामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। काही ठिकाणी पेट्रोल मिळेल या आशेने नागरिकांनी ड्रम, कॅन घेऊन रांगा लावल्याचे चित्र दिसून आले। पंपावरील कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये शाब्दिक चकमक उडत असून काही पंपावर पोलिसांना मध्यस्थीची भूमिका घ्यावी लागत आहे। खरीप हंगामासाठी नांगरणी, पेरणीपूर्व मशागत, फवारणी यासारखी महत्त्वाची कामे सुरू आहेत। मात्र डिझेल अभावी अनेक ट्रॅक्टर बंद पडले असून शेतीची कामे खोळंबली आहेत। एकीकडे पावसाची चाहूल लागली तर दुसरीकडे डिझेल मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडलाय, अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान पेट्रोल पंप चालकांनीही पुरवठा खंडित झाल्याने हात टेकले आहेत। वरूनच इंधनाचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने ग्राहकांना पुरेसे इंधन देता येत नाही, त्यामुळे तात्पुरते नो स्टॉक बोर्ड लावावे लागत आहे, असं पेट्रोल पंप चालक तुलसीदास शिंदे यांनी सांगितलंय। तालुक्यातील वाढती परिस्थिती पाहता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून इंधन पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जाते। गौतम बनकर, एमसेन न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर।